हाय वर्षा सिंपल रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं. बघू शकताय आपण इथं वाटाणा राईस करणार आहे. हा मी राईस बॉईल करून घेतलेला आहे एकदम 1 वाटी. या वाटीने आपण राईस मोजून 3 वाट्या पाणी टाकलं होतं आणि बॉईल करून घेतलं आहे आणि असं चाळणीवर टाकून घेतलं आहे मी. बघू शकता किती सुटसुटीत आपला राईस असा करून घ्यायचा आहे आपल्याला. मीठ टाकून बॉईल करून घेतलं आहे. बघू शकता. चला आपण फोडणीची तयारी करू. बघा इकडं तेल तापवलं आहे मी. एक पळी, जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला, फक्त एकच पळी टाकायचं आहे, कारण की जास्ती पण तेल जास्त चिपचिप होऊन जाईल त्याच्यामुळे आपल्याला कोरडा फडफडीत असा भात बनवायचा आहे. एकदम सिंपल रेसिपी. चला आता करून. तेल तापले आपलं. जिरं टाकून घेऊ 1 चम्मच. जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे. मग आपल्याला टाकायचं आहे फ्रोझन वाटाणा. हे बघा, हे पाणी आहे ना त्याच्यात, म्हणून ठेवलं पाण्यात सगळं टाकून घेऊ आपण. अर्धी वाटी घेतलं होतं मी. चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं होतं त्याच्यामुळे मीठ नाही ॲड करायचं. थोडंसं लागलं तर आपण वरतून ॲड करू. चला आता राईस ॲड करू आपण. राईस ॲड केला आहे आपण. आता हलवून घेऊ आपण चांगलं. तुम्ही कोणता पण राईस ॲड करू शकताय, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो. असं नाही की हाच पाहिजे. तुम्ही फक्त काय करायचं, सुटसुटीत शिजवून घ्यायचं आहे, थोडासा मोकळा असा, नाही का. एकदम सिंपल आणि टेस्टी खूप लागते बरं काही. म्हणजे पनीरची भाजी वगैरे, तुम्ही काही डाळ, काही पण मसूर, अख्खा मसूर, तेव्हा पण खूप सुंदर असं लागतं. बघा किती पटकन होणार राईस आहे हा. एकदम खायला पण टेस्टी लागतो. कोथिंबीर ॲड करू आपण वरतून. कोथिंबीर ॲड करून घेऊ. बघा, मीठ ॲड केलं होतं म्हणून त्याच्यामुळे मीठ नाही ॲड केलं मी. बघा, सिंपल असा राईस आपला तयार आहे. तुम्ही पण ट्राय करा. बघा किती टेस्टी लागतो हा. चला तर मग रेसिपी लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.